आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे आता आनंदी ही शुद्धीवर आलेली असते, त्यामुळे विद्याधरच्या प्लॅनचे 12 वाजलेले असतात. एवढंच नाही तर आनंदाच्या भरामध्ये धनश्रीने इथे विद्याधरचा फोन स्विच ऑफ केलेला असतो, त्यामुळे विद्याधर धनश्रीवर खूपच चिडलेला असतो आणि याच कारणामुळे त्याने धनश्रीचा थोबाड सुद्धा फोडलेला आहे. हेच सर्व आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मालिकेच्या सुरुवातीलाच आपण पाहतो आज नागपंचमीची पूजा असते आणि त्या कारणाने घरामध्ये गुरुजी सुद्धा आलेले असतात. गुरुजी येतात त्यावेळेला मात्र इकडे शिल्पा त्यांना नमस्कार करते. शिल्पाने नमस्कार केल्यानंतर युगंधर आणि विद्याधर सुद्धा जाऊन गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी सर्वांना आशीर्वाद देतात. मिताली इकडे पृथ्वीला म्हणते, दादा तुला एक गोष्ट सांगू का? पूजा ना एवढी छान झालेली आहे. अगदी आपल्या आई जशी पूजा मांडायची ना तशीच पूजा मांडलेली आहे. आज घरातलं वातावरण खूपच प्रसन्न झालेलं आहे. सगळे वाट बघतायत आपली खाली. तुम्ही बाबांवर नाराज आहात ना? मग तुम्ही बाबांचा राग असा पूजेवर का काढताय? त्यानंतर मिताली प्रांजल जवळ जाते आणि प्रांजलला म्हणते, प्रांजल तू तरी चल ना प्लीज. परंतु प्रांजल म्हणतो, मिताली माझं डोकं नको फिरवूस, मला त्या माणसाजवळ नाही जायचंय. यावर मिताली चिडूनच म्हणते, अरे काय माणूस माणूस लावलाय? तो माणूस म्हणजे आपले बाबा आहेत, हे विसरू नकोस. प्रांजल म्हणतो, आणि तू हे विसरू नकोस मिताली, ज्या दिवशी त्यांनी आनंदीचा हात धरला ना त्या दिवशी त्यांनी बाप असल्याचा हक्क गमावला. परंतु मिताली म्हणत असते, परंतु ती पूजा त्यांची एकट्यांची आहे का? ती पूजा आपल्या सर्वांसाठी आहे. यावर पृथ्वी म्हणतो, मिताली प्लीज आम्हाला फोर्स करू नकोस. दुसरीकडे विद्याधर आपल्या रूममध्ये येतो. येताना तो गाणं म्हणतच येत असतो, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. विद्याधर खूपच खुश झालेला असतो. तो धनश्रीला हाताला पकडून वर उठवतो आणि धनश्रीच्या हाताला पकडून तिला गोल गोल फिरवत असतो. धनश्री म्हणत असते, अहो काय करायलाय तुम्ही? परंतु विद्याधर म्हणत असतो, धने आज एकदम अप्सरासारखी दिसायली तू. परंतु धनश्री म्हणत असते, अहो काय बोलायलाय तुम्ही? सूर्य पश्चिमेकडून आलाय की काय? परंतु विद्याधर म्हणत असतो, आज माझा मूड आहे की नाही तो खरंच खूप भारी आहे. विद्याधर पुढे धनश्रीला म्हणतो, धने आज मी खूप खुश आहे. बघ तुला जे मागायचं आहे ना ते माग, मी तुला काहीही देण्यासाठी तयार आहे. तेव्हा धनश्री म्हणत असते, एवढं झालंय तरी काय? विद्याधर म्हणतो, अगं काय झालं विचारू नको. तुझा नवरा आज प्रचंड खुश आहे, प्रचंड आनंदात आहे. आजच्यासारखा दिवस त्याच्या आयुष्यात कधी येणार नाही किंवा आला सुद्धा नव्हता बघ. परंतु धनश्रीला त्याचं वागणं बोलणं काहीही कळत नसतं. विद्याधर म्हणत असतो, आजचा दिवस फक्त आपला आहे. तू एक काम कर, मस्त तयार हो. आपण ना ही पूजा वगैरे संपली की मस्त बाहेर जेवायला जाऊयात. धनश्री म्हणते, कुठे कुठे जायचं जेवायला? विद्याधर म्हणतो, तू म्हणशील तिथे जाऊयात. धनश्री म्हणते ठीक आहे, तुम्हाला चुलीवरचं मटण आवडतं ना, आपण मस्त मटणच खायला जाऊ. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, ठीक आहे चालेल, तू अजिबात काळजी करू नको. धनश्रीला खूपच आनंद झालेला असतो. कधी नव्हे तो विद्याधर तिच्याशी खूप छान बोलत असतो. दुसरीकडे धनश्रीला शिल्पाचा फोन येत असतो. शिल्पा धनश्रीला पूजेसाठी आवरायला सांगत असते. शलाकाने इकडे आपल्या माणसांना फोन केलेला असतो. शलाका आपल्या गुंडांना विचारत असते, कुठे आहात तुम्ही लोक आणि आपलं सामान कुठे आहे? गुंड म्हणत असतात, हॅलो शलाका मॅडम, डिलिव्हरी झाली आहे. शलाका म्हणते, कुठे डिलिव्हरी केली आहे? गुंड म्हणत असतात, विद्याधर सरांनी जिथे सांगितलं तिथेच आम्ही डिलिव्हरी केली आहे, त्यांच्या घरी. हे ऐकून शलाकाला धक्काच बसतो. शलाका म्हणते, व्हॉट? अरे काय बावळट माणसं आहात तुम्ही. अरे त्या पेटीत आनंदी आहे, विसरलात का? ज्या घरापासून तिला लांब न्यायचं होतं तुम्ही परत त्याच घरात तिला नेऊन पोचवलं. यावर गुंड म्हणत असतात, अहो मॅडम, विद्याधर साहेबांनी जे सांगितलं आम्ही तेच केलंय. यावर शलाका त्याला ठेव फोन, मूर्ख कुठले, असं म्हणून फोन कट करते. आनंदी अजून शुद्धीवर आलेली नसते. धनश्री इकडे देवाचे आभार मानत असते. धनश्री म्हणत असते, देवा हे काय ऐकलं मी? यांनी माझा हात हातात घेतला. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा एवढ्या प्रेमाने जवळ घेतलं मला. बाहेर बी फिरायला नेणार म्हणालेत. मला तर माझ्या कानांवर आणि नशिबावर विश्वासच बसत नाहीये. त्यानंतर धनश्री हात जोडून म्हणत असते, देवा महादेवा तुझी कृपा अशीच राहू देत.
माझ्या संसाराला कुणाची बी दृष्ट नको लागू देऊस. एवढ्यातच विद्याधरचा फोन वाजायला लागतो. धनश्री तो फोन उचलते आणि बघते तर शलाकाचा फोन येत असतो. फोन बघून धनश्री म्हणते, इतक्या वर्षाने ह्यांचा मूड एवढा चांगला पहिल्यांदाच आहे. आता या बाईशी बोलले ना तर त्यांचा मूड उगाच जाईल. असं म्हणून धनश्री शलाकाचा फोन कट करते आणि फोन स्विच ऑफ करून ठेवून देते. युगंधर आपल्या मुलांच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि तो मुलांना खाली गुरुजी आलेत, तिघेही खाली या असं म्हणत असतो. यावर प्रांजल म्हणतो, नाही, मी नाही येणार. मिताली प्रांजलला समजवत असते. मिताली म्हणत असते, हे बघ, असं देवाच्या पूजेला नाही म्हणायचं नसतं. अरे बाबांवर आहे ना तुझा राग, मग तो राग बाबांवर काढ. असं पूजेला नाही नको म्हणूस. परंतु प्रांजल म्हणत असतो, नाही. मिताली लगेचच प्रांजलला आपल्या आईची शपथ देते. मिताली म्हणते, आता तुला यावंच लागेल खाली. प्रांजल, अरे कोणासाठी नाही, निदान आपल्या आईसाठी तरी चल. परंतु प्रांजल मितालीवर ओरडत असतो. प्रांजल म्हणत असतो, मिताली खूप चुकीचं वागतेस हा. हे बघ, तू आत्ता मला आईची शपथ दिली आहेस ना, म्हणून मी येणार आहे खालती. नाहीतर या माणसाच्या शेजारी बसण्याची अजिबात इच्छा नाही आहे माझी. असं म्हणून प्रांजल तेथून निघून जातो. त्यानंतर मिताली पृथ्वीजवळ जाते आणि पृथ्वीला खाली चल असं म्हणत असते. युगंधर लगेचच मितालीला म्हणतो, मिताली, कुणालाही कुणाचीही शपथ देण्याची गरज नाहीये. जबरदस्तीने केलेली भक्ती कधीही देवापर्यंत पोहोचत नाही ग. भक्ती नेहमी स्वखुशीने आणि मनापासून असायला पाहिजे. तू चल माझ्या बरोबर, बाकी ज्यांना यायचं असेल ते येतील. असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. मिताली पृथ्वीला म्हणत असते, दादा, आईसाठी प्लीज. असं म्हणून मिताली तेथून निघून जाते. पृथ्वी म्हणत असतो, भक्तीच्या वार्ता करतायत. माझ्या मनातलं वादळ या गोड शब्दांनी संपणार नाहीये, शक्यच नाहीये ते. ह्यांना जर असं वाटत असेल की मी आनंदी आणि ह्यांचं नातं स्वीकारणार आहे तर ते कधीच स्वीकारणार नाहीये आणि माफ तर कधीच करणार नाहीये. दुसरीकडे विद्याधर धनश्रीला जवळ घेतो आणि म्हणत असतो, माझी राणी, बोल, कुठे जाऊया जेवायला. धनश्री म्हणत असते, हो, तुमच्या आवडत्या हॉटेलातच जाऊया की. तुम्हाला आवडतं ना चुलीवरचं मटण, तेच खाऊयात. यावर विद्याधर म्हणत असतो, चालतंय की, आज तू म्हणशील ते करूयात. धनश्री खूपच लाजत असते. इतक्यात धनश्रीला कोणाचा तरी फोन आलेला असतो. धनश्रीचा फोन वाजत असतो. धनश्री म्हणते, अहो, फोन वाजायलाय. विद्याधर म्हणत असतो, राहू दे ग फोन. परंतु धनश्री म्हणते, तो फोन शिल्पाताईंचा वगैरे असेल तर. विद्याधर म्हणत असतो, ही शिल्पाताई बी ना. त्यानंतर तो धनश्रीला म्हणतो, बघ कोण आहे ते. धनश्री लगेचच फोन हातामध्ये घेते आणि बघते तर शलाकाचा फोन आलेला असतो. धनश्री म्हणते, शलाका? यावर विद्याधर म्हणतो, शलाकाचा फोन? असं म्हणून तो धनश्रीच्या हातातून फोन खेचूनच घेतो. विद्याधर लगेच फोन उचलून शलाकाशी बोलू लागतो. विद्याधर म्हणत असतो, शलाका, काय ग, धनीच्या नंबरवर फोन केलास? सगळं ठीक आहे नव? यावर शलाका म्हणत असते, अरे अक्कल शून्य माणसा, तुझा फोन एवढ्या वेळापासून स्विच ऑफ का लागतोय? 10 वेळा ट्राय करून झाले मी. विद्याधर म्हणतो, स्विच ऑफ येतोय? त्यानंतर विद्याधर आपला फोन हातामध्ये घेतो आणि फोन बघतो तर विद्याधरचा फोन खरंच स्विच ऑफ असतो. विद्याधर म्हणतो, माझा फोन स्विच ऑफ कसा झाला? थोड्या वेळाने तो धनश्रीकडे बघतो. त्याला कळलेलं असतं की धनश्रीनेच माझा मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे. धनश्री इकडे खूपच घाबरलेली असते. विद्याधर म्हणत असतो, स्विच ऑफ कसा झाला माझा फोन? शलाका म्हणते, अरे बाबा, तो फोन गेला तेल लावत. आधी महत्वाचं ऐक, अरे माल गोडाऊनवर पोहोचलेला नाहीये. विद्याधर म्हणत असतो, काय? अगं, त्या गुंडांचा मला मेसेज आलाय, डिलिव्हरी झाली म्हणून. शलाका म्हणते, अरे त्या डोक्यावर पडलेल्या गुंडांनी ती डिलिव्हरी तुझ्या घरी केली आहे. विद्याधर म्हणतो, काय बडबडायला लागलीस तू? शलाका म्हणते, अरे विद्याधर, हे सांगायला मी फोन करत होते. अरे ती आनंदी त्या संदुकात बंद आहे आणि ती संदूक तुमच्या घरात पडली आहे. यावर विद्याधर म्हणतो, काय म्हणजे इथं? शलाका म्हणते, आनंदी तुझ्या समोर आणि युगंधरच्या पुढ्यात असणार. मी तुला हे सांगायला मगापासून फोन करत होते, पण तो तुझा फोन बंद होता ना. पुढे शलाका म्हणते, कोणालाही संशय यायच्या आत ती संदूक तेथून हलव. विद्याधर ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो. त्यानंतर विद्याधर धनश्रीजवळ वळतो आणि धनश्रीला म्हणत असतो, धने, जायचंय ना आपल्याला मटण खायला, चल. यावर धनश्री पुढे येते आणि म्हणते, हो, पण तो शलाकाचा फोन. विद्याधर म्हणतो, बरं ते नव्हे धने, माझा फोन स्विच ऑफ कसा काय झाला? धनश्री म्हणत असते,
म्हणजे? विद्याधर म्हणतो, फोन स्विच ऑफ झाला की तू केलास? धनश्री म्हणते, हो मीच केला. विद्याधर म्हणतो, होय का, पण का ग? धनश्री म्हणते, अहो तुमचा एवढा चांगला मूड होता ना, आणि त्यात त्या शलाकाचा फोन आला. हे ऐकताच विद्याधर धनश्रीच्या एक कानाखाली मारतो. विद्याधर म्हणत असतो, चुलीवरचं मटण खायचंय का तुला? नाही, तुला चुलीवर बसून शिजवली नव तर नाव सांगणार नाही विद्याधर, असं म्हणून विद्याधर तेथून निघून जातो. धनश्री खूपच रडत असते. खाली इकडे पंडितजी म्हणत असतात, ही पेटी इकडे काय करते? ही पेटी जरा बाजूला सरकवून घेतली तर बरं होईल, कारण मग आपल्या पूजेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. माई आणि बापू दोघेही मिळून ती पेटी बाजूला घेत असतात. माई म्हणत असते, अहो खूप कठीण आहे, खूप जड आहे ही पेटी. बापू म्हणत असतात, अगं ही पेटी एवढी जड का वाटते? अहो पण आहे काय त्यात? माई म्हणत असते, कोणाचं काहीतरी कामाचं असेल. एवढ्यात ते विद्याधर आलेला असतो. विद्याधर लांबूनच माई आणि बापूंना पेटी सरकवताना बघतो. बापू म्हणत असतात, मला सांग नक्की ही पेटी इथे कोणी आणून ठेवली आणि काय भरलंय काय त्यात? अगं किती जड आहे ही. माई म्हणत असतात, आपण उघडून बघूयात का? बापू म्हणतात, हो बघूयात ना. विद्याधर इकडे म्हणत असतो, काहीही करून या माई बापूंना थांबवलंच पाहिजे. बापू ती पेटी खोलायला जात असतात. एवढ्याच जोरानेच विद्याधर माई बापूंना आवाज देतो. विद्याधर माई बापूंजवळ जातो आणि म्हणत असतो, अहो एवढी मोठी पेटी तुम्ही कशाला हलवायला लागलात? तिकडे पूजा चालू आहे, गुरुजी बोलवायला लागले, जावा की तिकडं. बापू म्हणत असतात, विद्याधर बघ ना, एवढी जड पेटी इथे कोणी आणि कशाला आणून ठेवलंय काय माहीत? अरे काय काय भरून ठेवलंय यात? तेच बघायला जात होतो. माई म्हणत असतात, मला ही गोष्ट कळत नाही, ही पेटी नेमकी आहे कुणाची आणि इथे मध्येच आणून ठेवली आहे. विद्याधर म्हणतो, अहो माई बापू सोडा की, कुणाची पेटी कसली पेटी? आणि ह्या वयात एवढी जड पेटी तुमच्याकडून उचलणार आहे का? घरात नोकर चाकर आहेत की, तुम्ही कशाला यात पडताय? जावा जावा तिकडे, गुरुजी काहीतरी सांगायला लागलेत. असं म्हणून विद्याधर माई बापूंना तेथून बाजूला काढतो. गुरुजी म्हणत असतात, आपल्याला थोड्या वेळाने पूजेला बसायचं आहे, तेव्हा तुम्ही तयारीनिशी राहा. विद्याधर म्हणत असतो, नशीब मी वेळेत पोहोचलो. जर या म्हाताऱ्याने पेटी उघडली असती तर आत आनंदी आहे हे यांना कळलं असतं. आता कुणालाही काहीही कळायच्या आत ही पेटी या घरातून गायब केलीच पाहिजे. त्यानंतर विद्याधर हळूहळू ती पेटी सरकवत बाजूला घेऊन जात असतो. एवढ्यात समोर युगंधर येऊन उभा राहतो. युगंधर विद्याधरला म्हणतो, काय चाललंय का तुझं? आणि ही पेटी कुणाची आहे? पूजेच्या जागी कशी काय आली? विद्याधर म्हणतो, ते काय झालं दादा, कुणाचं तरी पार्सल इथे चुकून आलंय वाटतं, म्हणून म्हटलं जरा बाजूला करावं. गुरुजी म्हणतायत पेटी इथे नको. युगंधर हळूहळू पेटीजवळ जातो. विद्याधर पेटीच्या समोर येऊन उभा राहतो. युगंधर म्हणत असतो, खूप मोठी पेटी दिसतेय. विद्याधर म्हणतो, होय की. युगंधर म्हणतो, काय आहे काय त्यात? विद्याधर म्हणतो, काहीतरी कचरा भरलाय त्यात. गुरुजी म्हणले जरा पेटी बाजूला करा म्हणून. यावर युगंधर म्हणतो, अरे महादेवाच्या पूजेला बसणार होतास ना तू, ती पेटी सोड, जा बस पूजेला. विद्याधर म्हणत असतो, पूजेला मी? यावर युगंधर म्हणतो, अरे देवाला दिलेला शब्द तरी निदान पाळ. विद्याधर खूपच घाबरलेला असतो. विद्याधर म्हणत असतो, आता ही आनंदी कधीही शुद्धीवर येईल, काय करू? शिल्पाताई सुद्धा म्हणत असतात, विद्याधर बस ना पूजेला. विद्याधर म्हणत असतो, वय बसतो की. विद्याधर तेथेच पेटीला चिटकून खाली बसतो. युगंधर म्हणत असतो, अरे ती पेटी सोड की, इकडे येऊन बस. परंतु विद्याधर म्हणत असतो, नाही इथेच बरं वाटतंय, थंड वाटतंय इथे. त्यानंतर विद्याधर म्हणत असतो, आता काय करू? आता इथनं उठलो तर सगळ्यांना संशय येईल. विद्याधर हळूच आपला मोबाईल काढतो आणि शलाकाला मेसेज करतो, त्या गुंडासनी आत्ताच्या आत्ता इथे पाठव आणि ही पेटी इथनं उचलून न्यायला सांग. युगंधर इकडे पूजा करत असतो. गुरुजी म्हणत असतात, मुलांना सुद्धा बसायला सांगा, आपल्याला आता अभिषेक करायचा आहे. मिताली प्रांजलला पूजेला बसायला सांगत असते, परंतु प्रांजल नाही, मला नाही बसायचंय असं म्हणत असतो. मिताली जाऊन आपल्या वडिलांच्या बाजूला पूजेला बसते. गुरुजी पृथ्वीला विचारत असतात, परंतु शिल्पा म्हणत असते, गुरुजी पृथ्वी बाहेर गेलाय, तुम्ही पूजा सुरू करा ना. गुरुजी म्हणत असतात, अगदीच नाही जमणार आहे का त्याला? शिल्पा म्हणत असते, नाही नाही जमणार त्याला. एवढ्यातच पृथ्वी तेथे येतो. पृथ्वी म्हणत असतो, मी आहे. पृथ्वी म्हणत असतो, गुरुजी तुम्ही पूजा सुरू करा.
बापू जाऊन पृथ्वीला म्हणत असतात, पृथ्वी, गुरुजी एवढं सांगताय तर बस ना पूजेला. पृथ्वी म्हणतो, मला महादेवाचा आदर आहे, पण यांच्यासाठी माझ्या मनात आदर नाहीये. हे ऐकून युगंधरला खूपच वाईट वाटत असतं. गुरुजींनी इकडे पूजा सुरू केलेली असते. सगळेच जण भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. दुसरीकडे आनंदी शुद्धीवर आलेली असते आणि ती त्या ट्रंकमध्ये जोरजोराने लाथा मारत असते. विद्याधर म्हणत असतो, बोमला, ही आनंदी शुद्धीवर आली वाटतं. आणि इथेच आजचा हा भाग संपवलेला आहे. या मालिकेचा प्रोमो मात्र 2 ते 3 दिवस तोच दाखवला आहे. उद्याचा भाग मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा आनंदी.